गाइस, तुमचं स्वागत आहे मानव बोल्ड ब्लॉग मध्ये. तर चला पुढे चालत राहा. आज आम्ही एक्सप्लोर करणार आहे खंडोबा मंदिर. तर वनत राहा सोबत आपले. आम्ही पोचलेलो आहे मंदिराजवळ, थोडं जवळ आलेलो आहे. इथूनच जत्रा लागलेली आहे. आपल्याला जत्रामध्ये जसं जसं जात होतं तसं गर्दी खूप दिसत होती आणि मस्त जत्रा चालू होती. खूप मजा येत होती गाईज. आम्ही पुढे गेलो. जत्रा तुम्ही बघू शकता, इथूनच जत्रा सुरू झालेली होती. तर ब्लॉग पूर्ण पहा, स्किप वगैरे काही करू नका. ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. चला, जसं आपण चाललो तसं गर्दी दिसत होती. जत्रा तर खूप मोठी होती, तिथलची लोकसंख्या तर खूप मोठी वाटत होती आपल्याला. चला पुढं ब्लॉगमध्ये बघत राहा. गर्दी अशी अफाट गर्दी होती. तरी आपण सगळ्यांना चिरत आपण पुढं निघत होतो. तर बघू शकता आपण किती मस्त मस्त सामान लावलेले होते, डेकोरेट पण केलं होतं. तर आपण चालत राहू, ब्लॉगमध्ये राहा. बघू शकता आपण इथून आपल्याला किती भारी दिसतंय. जत्रा तर खूप भारी आहे. बॅटी वगैरे लावल्या होत्या, खेळण्याचे खूप वस्तू होते, आणखी देवीचे ही मूर्त्या खूप होत्या. जसं आपण चाललो तसं आपल्याला सगळं एक्सप्लोअर करायला भेटत होतं. तर आपण मंदिरापर्यंत तर आलो. डोंगर दिसलं म्हणजे मंदिर आलं. तर चला आपण आणखीन थोडं पुढं जाऊ. तर आपली जशी रिक्षा आपली धन्नो तिकडं वर होती, तशी गर्दी दिसत होती. तर आपल्याला इथं पार्किंगनं अडवलं होतं. पण आपण पार्किंगवाल्यासोबत जरा भेट घेतली, म्हणजे ओळखीनं आपण निघलो पुढं. तर आपण जसं पुढं चाललो तसे गर्दी आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटत होती. सगळेजणं वेगवेगळे प्रकार. तर आपण पुढं गेलो, मस्त फास्टमध्ये गाडी चालवली आणि आपल्याला मंदिर दिसलं. चला आता मंदिरात इथं गाडी उभी केली पार्किंगमध्ये. आम्ही आता इथं उतरलेलो आहे. तर मस्त आम्ही पुढं चाललेलो आहे. तर पुढं जाता शूट पण करत होतो मी कसं तरी. इतकं फुल स्क्रीन नाही दिसणार, सॉरी गाईज. पण तरीही मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनत राहतो. तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. तर आपण जसं पुढं चाललो तशी खूप मजा येत होते. एक्साइटमेंट वाढत जात होतं आपलं. तर तुम्ही पण माझ्यासोबत बनत राहा, खूप मजा येणार आहे. एक्सप्लोरिंग द मंदिर. फर्स्ट टाईम इतके मोठ्या मंदिरात चाललो होतो. इथं तर खूप मोठे दुकानं होती लावीन. आम्ही पुढं जात होतो, खूप मजा येत होती. अंकल आम्हाला सांगत होते इथं काय काय घडलेलं होतं, काय काय नाही. तर आम्ही हे पोस्टर बघून पुढं चालत होतो. मग आम्हाला आता घ्यायचा होता प्रसाद. ते घेते वाटतं तिथं हळद वगैरे ते काहीतरी. तर आम्ही पण आता पाहत होतो कुठं चांगली आहे घ्यायसारखं. तर आम्ही पुढं चाललो होतो, बघत होतो. तुम्ही पण बघा मस्त. घरी बसल्या तुम्हाला ब्लॉग दाखवतो मी. तुम्ही सबस्क्राईब करा. अशीच नवीन जागा एक्सप्लोअर करा मी फक्त तुमच्यासाठी. बघत जा. मेरा झूता है जापानी. तर आपण मस्त आलेलो होतो. इथं आपण घेतलेला आहे. चला पोस्टर बघून असं नवीन ऊर्जा क्रिएट होत होती. कधी बघतो आपण ते मंदिर इथून दिसलेलं आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, मंदिर इथून आपल्याला क्लिअर दिसत आहे. मंदिर तर आपल्याला दिसत होतं काहीच. मंदिराला बघायचं होतं तर आपण मध्ये पण जायला एक्सायटेड होत होतो. इथून मंदिर इतकं सुंदर वाटत होतं, मधून किती भारी वाटन याचा विचार करून आपण पुढं चालत होतो. तर मला तर खूप एक्साइट होत होतं कधी आपण मध्ये जाऊ. खूप एक्साइट होत होते आम्हाला. गर्दी आता आम्ही ते घेणार आहे. ते हळदी कुंकाचं सामान ते घेतलेलं आहे, म्हणजे घ्यायचं आहे पुढं. यांच्याकडून घेतला आपण आता. चला आपण पुढं एक्सप्लोअर. तर खूप एक्सायटेड आहे रे भाऊ. मंदिराची सीड्या, म्हणजे आता मंदिर दिसलेलं आहे. आता मंदिराच्या सीड्या बघू. मंदिरात सीड्या आहे पुढं. आता आपल्याला जायचं आहे. चला बघू. हे आपण सामान घेतलं. अंकलच्या हातात सामान आहे आपल्या. तर यांचं चालू होतं मग फोटो काढ. तर आपल्या आजी चालू होतं फोटो काढ. आपण यांना म्हणलं फोटो तर काढून घेतलं. तर आता पुढं जायचं होतं. आपण पुढं चाललो. पुढं जाताना खूप मजा येत होती. यांचं डबल चालू झालं फोटो. त्यांना म्हणलं काढू आपण थोडे फोटो, 2 मिनटं थांबा. तर तिने माझा एक व्हिडिओ काढ चालताना. आपल्या आजीचे व्हिडिओ काढून झाल्यावर आपण
पुढं निघालो. पुढं निघल्यावर इथून आपल्याला मंदिराच्या सीडी दिसत होत्या. इथं रिअल खंडोबा हा. तर आपण पुढं चाललो होतो. रिअल खंडोबा म्हणजे त्यांना त्यांचं रूप मानलं जातं कुत्र्यांचं. काही पण विचार नका करू. तर आपण टिक्का बिक्का लावून पुढं चाललो होतो. आपल्याला काही चेहरा यायना हो, त्याच्यामुळं आपण पुढं बॅक कॅमेऱ्यानं सगळं रेकॉर्ड करत होतो. तर आपण पोज पण देऊन डायरेक्ट पुढे निघालो. निघता आपल्याला कधी लाईन लागली कळालंच नाही. तर आपण मस्त आलतो इथं लाईनीला आलतो आपण. तर आता यांना मध्ये जायची वेळ झाली. मग अंकल आणि मी दुसऱ्या गेटानं बाहेर निघलो. तर आता यांना मध्ये जायची वेळ होती. मग आपल्याला बॅक साईडनं जायचं होतं. तर आपल्या अंकलच्या मागं आपण चाललो होतो. तसंच लाईन आपल्याला लागली होती. आपल्याला आता जायचं होतं. तुम्ही शेड वगैरे तर एक्सप्लोअर करत असाल, तुम्हाला समजलं असं. आता आपण चाललो होतो माझ्यामध्ये आपण चाललो. इथं बुटं काढलेलं आहे आपण. मस्त आपण पुढं चाललो. आता पुढं जाता जाता मस्त आपल्याला सगळं आता इथं दिसत होतं. इथून मंदिर पायऱ्या दिसले. मस्त आपण पुढं चाललो होतो. मस्त लाईनीनुसार चाललो होतो. लाईनीनुसार हां. इथं ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती गर्दी, गर्दी डायरेक्ट इथं. हां, ह्या गर्दीत कोणी चाललं लहान लेकरं तर डायरेक्ट शिवून जायचे काम आहे इथं. आपण आपल्या लहान भावाला पण घेऊन आलो, कारण की गर्दी डायरेक्ट शिवून कामं राहते इथं. एवढी भयंकर गर्दी होती, सांगू नाही शकत. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आपण. हां, आपली पब्लिक तुम्ही 18 सबस्क्रायबर का होईना, 9 सबस्क्रायबर काय होईना, आपली पब्लिक तुम्ही हक्काची पब्लिक आहे. आपण VIP टोलनं निघून गेलो. एवढ्या गर्दीत चालू नाही शकलो आपण. अंकलच्या ओळखीप्रमाणे आपण VIP टोलनं बाहेर निघणार आहोत. तर आपण बघत राहा. बाप, हे पायऱ्या पण येणं काम करायला पाहिजे. इथं पायऱ्या पण मोक्कार पायऱ्या डायरेक्ट. तरी पण आपण मजा करत पुढे निघून जात होतो पब्लिक. आता मंदिर असं एवढी गर्दी पाहून आपल्याला बी वाटायला लागलं. काय ना बाई, देवाचं काम आहे. मी मर्द को कभी डर नहीं होता, मग पाहायचे म्हणलं म्हणून असं म्हणून राहिले मी. जाऊ द्या, हम जाएंगे, आगे बढ़ेंगे, लढेंगे, आगे बढ़ेंगे. वा, शायरी मारता आपण मंदिरात बी पोचलो. चला, शायरीचं काम संपलं. मंदिरात आलो आपण. प्रवास हे दिसत होतं आपल्याला लांबून मंदिर. इथं आपण हळद बिळद लावून घेतलेली आहे. तर हे मंदिर आहे मध्ये लाईन करायला लागत होती. तर मग लाईनमध्ये आपल्याला काही जायचं येत नव्हतं. त्याच्यामुळे अंकल म्हणे थांबा, तुम्ही जाऊन या म्हणे एकदा. तर आम्ही त्यांच्या मागं जात होतो दम्मानं. आमच्याकडे एक लहान बाळ पण होतं. तर त्याला घेऊन आम्ही पुढच्या वाटायला निघलो होतो. आजीला आणि आंटीला पुढं पाठवून दिलं होतं आपण. तर सगळं पाहत आपण निघलो होतो पुढच्या प्रवासासाठी. आपण लाईनीत होतो, त्याच्यामुळं आपल्याला खूप भीती वाटत होती, कारण की लाईनीत धपाधप पाय पडत होते. तर आपल्या हातातलं बाळापाय सगळे हातात होते, कारण की बाळ इथलं क्यूट होतं आपलं. तर आपण चाललो होतो पुढं. हे ब्लॉगमध्ये कोण आली सर ब्लॉगमध्ये न्यायचं आपले. तर आपण मस्त आलतो इथं. हे मजा तर येत होती, पण तेवढी एक्सायटेड होत होतो. कधी मधलं पाहतो मी खंडोबाला. ते गाणं ऐकलं असं, खंडोबाच्या लग्नाला जणू सुपारी फुटली. आता मी काही म्हणू शकत नाही पुढचं, तेवढंच येतं मला. तर हे मंदिर किती भयान मंदिर वाटत होतं. जेवढं बाहेरून भारी तेवढं आतून सुंदर असं मला वाटत होतं. तर आता लाईनीला लागेलच होतं आपण. पहिलं तर लाईन लागत होतं. हे खंडोबा डबल दिसले आपल्याला दर्शन तर होत होते 2दा, पण रिअलमधले खंडोबा दिसत नव्हते. हे फक्त त्यांचे रूप होते. तर आता आपल्याला तर काही दिसत नव्हते. आपण आता लाईनीला होतो. आता मला कधी दिसतील आणि कधी नाही. एक्साइटेड तर मी खूप होतो. बघूया आपण आता प्रवासात काय होतं आपल्या. तर हे यार बाप, मंदिराच्या समोरची मूर्ती दिसली म्हणजे आता मधली मूर्ती पण दिसणार आहे. एक्साइट तर मी खूप वाढली भैया. आता मी माझी भाषा वापरतो. मी एक्साइटेड लय वापरली, म्हणजे लय खुश आहे मी आता. डायरेक्ट मला आता एक्सप्लोअर करायला भेटलेलं आहे. आणि आता मी एक्सप्लोअर तर करून राहणार भैया 100%. मला तर खूप एक्साइटेड हो राहिलो मी. जेवढे माझे पब्लिक आहे
ज्याने ज्याने मला सबस्क्राईब करेल ते पण माझ्यासोबत राहतील. ते पण खूप एक्सायटेड राहीन. इथून पुढं खूप मोठे ब्लॉग आणणार आहे आपण. सबस्क्राईब करा फक्त तुम्ही आपल्याला. आपण जसं पुढं चाललो होतं तसं एक्सायटेड होतो. तर आपल्याला एवढे काही ब्लॉग बनवता येत नाही. काही नाही, तुमच्यासाठी ब्लॉग आणू. एकदा आपली बारी आलीच मंदिरामध्ये जायची. आणि आता यांना पुढं पाठवून गेलो आपण. आम्हाला थोडा दम लागला. आम्ही त्यांना पुढं पाठवून इथं बसलेलो आहे. ह्या मजा राहिली. मस्त लाईन पाहत बसलो आम्ही. लाईन पाहता अंकल कुठले चल आणि आता बस झालं. आम्ही गेलो भाऊ पुढं. तिकडच्या गटानं जायचं होतं आम्हाला. मी म्हणलं बरं आपण जाऊ तिकडच्या गटांमध्ये. उसमें क्या मेरा जाता है, आम्ही तो ऐसे जाना है. तर चला गाणं म्हणता आपण आलो मध्ये आल्यानंतर आपल्याला नाही का हे फोनची शूटिंग नाही काढून देत होते. पण अंकलला म्हणलं थोडं काढायचं. अंकल नाही काढ म्हणले मग आपण बी काय थांबणार नव्हतं. आपण बी डायरेक्ट शूटिंग करायला चालू केली. मग ते बी आपल्या अंकलचेच मित्र होते. काढून दिली शूटिंग आपल्याला पण. अंकलची ओळख आहे. मग आपण इथं कम फुलं टाकते तर आपल्याला नाही माहिती, त्याच्यामुळे सांगू नाही शकत सॉरी. तर आता आपली मजा जायची वेळ आली ती. वा लय भारी वाटत राहिलं. एक काकत नुसतं त्या भोसक्यामध्ये टाकत होते ते. काय म्हणते काय माहिती, त्याला हात ध्यान नाही ना. पण आता आपण एक्सप्लोअर करतो. आपण मध्ये चाललो होतो. खूप एक्साइटमेंट होती, भीती पण वाटत होती. तुम्हाला रिॲक्शन दाखवली मी. आता त्या घंटीजवळ तर आपला हात नाही पुरणार होते. तर मग आपण जाऊ द्या म्हणलं. घंटीजवळ तर हात नाही पुरू शकत आपला. तर चलो आम्ही जाते आगे, तुम रहना हमारे पीछे. लाज. तर लयच गर्दी होती. आता गर्दीत पण आपल्या इथूनच देवाचे दर्शन होत होते. म्हणले यार आपलं नशीब आणि जे ब्लॉग पाहते त्यांचं नशीब. खंडोबा राजा जे ब्लॉग पाहते त्यांच्यावर आपली तुमची कृपा राहू द्या. तर इथूनच आपल्याला देव दिसलेले होते. बाप ज्याच्यासाठी एवढं एक्साइटेड होतं ते आत्ता दिसले आपल्याला. चला भाग्य खुललं. ते तर आपल्याला दिसले होते. आता ते दिसले म्हणल्यावर दर्शन झालं आपल्याला. त्यानं त्या थांबून नाही दिलं. पण आपण मग बाहेर आलो. मस्तपैकी बाहेर आलो म्हणल्यावर आपलं इथं ब्लॉग पूर्ण नाही झाला. आणखी ब्लॉग तर पूर्ण झालं. दर्शन झाले. पण आता मस्त घरी जायची वेळ झाली आपली. मग आपण मस्त बाहेर आलो. आपण नारळ फोडायची वेळ होती आपली. नारळ फोडायला आलो आपण. इथं नारळ फोडायचं होतं. अंकल म्हणे नारळ फोड म्हणे मस्तपैकी. आपण काय थांबणार होतो का. अंकलला म्हणलं तुम्हीच फोडा भाऊ सणा. आपल्याला हाताला लागून नाही घ्यायचं होतं. अंकलला म्हणलं फोडा. अंकल म्हणे फोडतं म्हणे. मग मी म्हणलं अंकल म्हणलं वर फोडा. काका काय आम्हाला फोडून द्यायला नाही भाऊ. राहणार आणि एक गोष्ट सांगायची राहिली. आपाप माझ्या कपाळावर हे उडून आलं. हळद आपाप माझ्या कपाळावर उडून आली. आता ते कसं काय चमत्कार म्हणावं. आपाप उडून आलेली आहे हळद आपल्या इथं. तुम्ही मग रिॲक्शन पहा. थोडं क्रॉसमध्ये जाऊन पहा. आत्ता आपोआप आलेली आहे हळद डोक्यावर. नारळ फोडता आपलं काम पण झालं. आज ब्लॉग करायला पण भेटला. आणखीन असं एक्सप्लोर करायला सबस्क्राईब करा प्लीज. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला. सबस्क्राईब करशानंतर नवीन ब्लॉग येईल. तर मग तुम्ही घरी बसले पाहू शकता. चला मग तुम्हाला का सबस्क्राईब करायला का पैसे लागत नाही भैया. सबस्क्राईब करून टाका गरीबाला. काय ना आपलं मराठी माणूस पुढं जाईल. मी व्हिडिओ काढून राहिले सगळ्या माझ्याकडे पोरले. भैया एक ब्लॉगरला एवढंच सांगतो लाजचं नाही काही ब्लॉग काढला. असू दे हसणारे दात दिसते. आपण तर मस्त एक्साइटेड होतो. अंकलला डायरेक्ट गेट खोलला. गेट कोणी खोलायला नव्हतं. आईला डायरेक्ट 10 रुपये देऊन ब्लॉग संपला.